नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खडे आपल्या सर्व शेतकऱ्यांची सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, मान्सून केरळमध्ये येण्यास थोडा विलंब होत आहे. परंतु केरळमध्ये मान्सून यावर्षी 30 मे ते 1 जून या दरम्यान दाखल होणार आहे. तसं पाहिलं असता 29 मेलाच दाखल होण्याची शक्यता आहे. परंतु जर आणखीन मागे पुढं झालं तर 29 मे ते 1 जून यामध्ये मान्सून दाखल होईल. सरासरी पाहायला असता 30 मेला मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे आणि महाराष्ट्रात देखील लवकरच मान्सून दाखल होणार आहे. 5 जून ते 10 जून दरम्यान महाराष्ट्रात जवळजवळ पूर्णच जिल्ह्यामध्ये मान्सून दाखल होणार आहे. तर शेतकरी मित्र हा मान्सून 5 ते 10 जूनला दाखल होणार आहे. त्याआधी रोहिणी नक्षत्र निघत आहे आणि रोहिणी नक्षत्रात कसा पाऊस राहणार आहे. तर शेतकरी मित्र रोहिणी नक्षत्रात पाऊस हा पहिल्या चरणामध्ये कमी आहे. तर शेतकरी मित्र 27, 28 या तारखांना पावसाचे प्रमाण हे कमी राहील. फक्त सांगली या भागामध्येच 28 तारखेला पाऊस राहणार आहे. सांगली, कोल्हापूर या भागामध्येच आणि 27 तारखेला आज थोडंफार पावसाचे प्रमाण कमी आहे. परंतु 29 तारखेला देखील फक्त सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्येच नॉर्मल पावसाचा शिडकाव होईल. आणि खास करून सांगायचे म्हणजे शेतकरी मित्रांनो 31 तारखेपासून परत थोडेफार जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. कारण 31 मेला जवळजवळ मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर तसेच तुळजापूर, धाराशिव, नाशिक, जळगाव, नंदुरबार या भागामध्ये 31 मेला चांगला जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. तसेच अहिल्यानगर, बीड इकडं पाहिला असता परभणी तसेच मेहकर या भागामध्ये देखील 31 मेला चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. हा पाऊस रात्री 31 मेला 8 ते 10 वाजेपर्यंत राहण्याची शक्यता आहे. आणि तशी पाहायला असता परत 1 जूनला तर शेतकरी मित्र 1 जूनला देखील हा पाऊस ढगाळ वातावरण राहणार आहे आणि काही जिल्ह्यामध्ये मुंबई, नाशिक, पुणे या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस हा 1 जूनला होणार आहे. आणि तसेच हा पाऊस परत 2 जूनला देखील राहणार आहे. म्हणजे सरासरी पाहायला असता जून महिन्यामध्ये पाऊस हा कमी जास्त प्रमाणात 3 जूनपर्यंत राहणार आहे आणि 4 जूनपासून पावसाचे प्रमाण परत वाढत आहे. तर शेतकरी मित्रांनो, मृग नक्षत्रात 8 जूनला पाऊस हा महाराष्ट्रामध्ये चांगल्यापैकी दाखल होणार आहे. तसे पाहायला असता 4 जूनपासूनच मान्सूनची चाहूल लागणार आहे. 4 जूनपासूनच एकदम जोरदार महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे आणि हा पाऊस महाराष्ट्रामध्ये जवळजवळ मुंबई, कोकण, गोवा, नाशिक तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये 4 तारखेला चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. परत 5 तारखेला देखील नाशिक, मुंबई, गोवा, कोकण तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर, मराठवाड्यातील पूर्ण जिल्हे आणि विदर्भामधील नागपूरपर्यंत अकोला, अमरावती या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्रांनो 4 तारखेपासून एकदम पावसाचा जोर वाढत आहे. 4, 5 तसेच 6 तारखेला देखील 6 तारखेला विदर्भामध्ये पावसाचा जोर जास्त वाढणार आहे. मग तसे पाहायला असता 4 तारखेपासूनच एकदम जोरदार ते सर्वसाधारण पावसाला सुरुवात होणार आहे. तरी शेतकरी मित्रांनो काळजी करण्याची गरज नाही, कारण 4 जूनपासून जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे आणि हा पाऊस कंटिन्यू राहणार आहे. तसे पाहायला असता 7 तारखेला देखील पूर्ण महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे आणि 8 तारखेपासून एकदम जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणजे तसे सरासरी पाहायला असता यावर्षी मान्सून हा 8 जूनला येण्याची दाट शक्यता आहे. 4 जून ते 9 जून या दरम्यान मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल आणि 4 जूनपासूनच एकदम जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामुळं काळजी करण्याची गरज नाही, कारण 4 जून ते 10 जून 9 जून या दरम्यान जोरदार पाऊस हा महाराष्ट्रात राहणार आहे. त्यामुळे मान्सून हा 8 जूनला येण्याची दाट शक्यता आहे. परंतु 4 जूनपासूनच एकदम जोरदार पाऊस सुरू राहणार आहे आणि हा पूर्ण मोसमी पाऊस आहे. तरी शेतकरी मित्रांनो एवढी काळजी करण्याची गरज नाही. तरी 10 तारखेला देखील परत मराठवाडा, मुंबई, कोकण, गोवा या पूर्ण भागामध्ये पाऊस राहणार आहे. आणि सरासरी पाहायला असता 4 जून ते 10 जूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे.
आणि पेरणी ही टायमिंग होणार आहे, एवढी काळजी करण्याची आवश्यकता नाही. आणि पाऊस देखील हा चांगल्या प्रकारे दाखवत आहे एशियन मॉडेल, कारण हा पाऊस रोज 2 ते 3 मिलीच्या आसपास पाऊस राहणार आहे. पण काही जिल्ह्यामध्ये थोडंफार भाग बदलत पाऊस पडू शकतो, काही जिल्ह्यामध्ये कमी जास्त प्रमाणात होईल, परंतु पाऊस हा चांगल्यापैकी राहणार आहे. तरी शेतकरी मित्र अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.